गोवा हे देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असून सध्या ते पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कोकण पट्ट्यातील गोवा राज्यात समुद्रकिनारे, नाईट लाईफ, खाद्य संस्कृती आणि विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत आहेत. रशिया, आफ्रिका तसेच इतर परदेशी नागरिकांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र सध्या गोव्यात तीव्र उष्णतेची लाट असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा बाहेर फिरणे पर्यटकांसाठी त्रासदायक ठरत आहे. स्थानिक नागरिकही संध्याकाळनंतरच बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. दरम्यान सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने लॉजिंग, हॉटेल आणि वाहन भाड्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. समुद्रकिनारे आणि बीच परिसरात प्रचंड गर्दी असल्याने पर्यटकांनी आगाऊ बुकिंग करणं आवश्यक ठरत आहे. पर्यटक योगेश कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पब, डान्स बार आणि नाईट लाईफ ठिकाणी बिलांमध्ये मोठी तफावत आढळत असल्याचा दावा त्यांनी केला. स्वतःला मोठे बिल भरावे लागल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. त्यामुळे गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अनोळखी ठिकाणी व्यवहार करताना दक्षता घ्यावी आणि आपल्या जबाबदारीने पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. गोव्यात फिरणे, समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेणे, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे आणि सुरक्षित पर्यटन करणं हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं मत व्यक्त होत आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.